मतदान होत आहे, प्रचार देखील काल संपला, परंतु आता आपल्या घरासमोर हे काय बाणामतीचा प्रकार केलेला आहे, तर काय सांगाल, हे कधी घटना घडलेली आहे? कधी घडली माहित नाही, परंतु मी रात्री 3 वाजता आलो आणि सकाळीच आमच्या शेजारी शिक्षक मॅडम आहेत, त्यांनी सांगितलं की गेटच्या बाहेर घरच्यांना माझ्या फोन केला आणि सांगितलं की असा या ठिकाणी टाकलेला आहे. त्याच्या आधी देखील बऱ्याच वेळा हे गोष्टी समोर लिंबू वगैरे पडलेला असायचं वारंवार, पण कधी आपण लक्ष देत नाही ना, आता बी लक्ष देत नाही. परंतु या ठिकाणी एक ना एक या ठिकाणी हजारो या ठिकाणी गावातील आमच्या ग्रामस्थ या ठिकाणी आले व परंतु हे इलेक्शन असताना इलेक्शन हे विकासाच्या मुद्द्यावर लढलं पाहिजे, विकासातून पुढे गेलं पाहिजे, माझ्या मायबाप सर्वसामान्य जनतेचं कामं करून लढलं पाहिजे. परंतु हे जादूटोण्यानं इलेक्शन जिंकता येत नाही. हे सर्वसामान्य माझ्या मायबाप जनतेचं कामं करून त्यांचे प्रश्न सोडवून या ठिकाणी विकास करून या ठिकाणी निवडणूक लढायला पाहिजे. परंतु विरोधकांकडून तसल्या कुठल्याही गोष्टीचे न दिसता या ठिकाणी आता लास्टच्या स्टेजला या ठिकाणी जादूटोण्यावर येण्याची पाळी आली. ज्या अनगरकरांनी ह्या मोहोळ तालुक्यावर 30-40 वर्ष राज्य केलं, त्या अनगरकराला पेनूरमध्ये येण्याची सुद्धा ह्या माझ्या मायबाप जनतेनं बंदी घातल्यासारखं झालं. चालूचा त्यांचा उमेदवार बोलतोय की ह्या ठिकाणी अनगरकर आला तर माझं मतदान कमी होतंय, अशा पद्धतीने ह्या ठिकाणी झालं. खरं तर ह्या माझ्या मोहोळ तालुक्यातील किंवा ह्या माझ्या पेनूर पंचकृषीतील किंवा पेनूर झडपी गटातील 10 गावाचा विजय आहे की ह्या ठिकाणी अनगरकराला पेनूरमध्ये सभा घेता आली नाही किंवा ह्या ठिकाणी येता आलं नाही. अनेक वेळा या ठिकाणी पेनूरमधील बबनदादाच्या कारखान्याला जाताना आमच्या ऊसाचं ट्रॅक्टर त्या ठिकाणी जाऊन दिलं नाही. त्या ठिकाणी आमच्या प्रत्येक शेतकऱ्याच्या मायबाप जनतेचं या ठिकाणी अडचणीत आणण्याचं काम केलं. परंतु ह्या ठिकाणी देर है दुरुस्त है अशा पद्धतीनं ह्या मायबाप जनतेने माझ्या ग्रामस्थांनी वेळ दिला आणि ह्या त्यांनी जे गेल्या 30 वर्षामध्ये माझ्या मायबाप जनतेला त्रास केलाय किंवा काय गोष्टीनं त्या ठिकाणी ऊस ट्रॅक्टरधारकाला त्रास केलाय, परंतु ह्या नीतीनंच तो त्यांचा गाडा भरवला आणि त्या ठिकाणी नीतीनंच त्यांना पेनूरमध्ये येण्याची देखील इच्छा होऊ दिली नाही. ही नीतीचा विजय आहे, हे माझ्या मायबाप सर्वसामान्य शेतकऱ्याचा विजय आहे, माझ्या जनतेचा विजय आहे. कारण का तर त्यांना पेनूरमध्ये सभा घेता आली नाही आणि त्यांचाच उमेदवार ह्या ठिकाणी सांगतो की जर का राजन पाटला माझ्या स्टेजवर आला किंवा अनगरकर आला तर माझी मतं त्या ठिकाणी कमी होतात, असा मेसेज अख्ख्या तालुक्यामध्ये आणि माझ्या झडपी गटामध्ये आहे. कारण का तर अनगरकराची किती खालच्या लेवलला या ठिकाणी म्हणजे जनतेने टाकून दिलं हे ह्या ठिकाणी दिसून येते. नेते या अगोदर पूजेचा प्रकार दिसतो. आपले जे जाहीरनामा आहेत, आपल्या फोटोला तरी जवळजवळ टाचण्या भरपूर टोचलेल्या आहेत, घुसवलेल्या आहेत, लिंबूला देखील दिसतं. तर हे प्रकार किती दिवसापासून सुरू आहे? किती दिवसापासून काय आता पहिल्यांदाच बघतोय मी आणि असल्या प्रकाराला आम्ही कधी घाबरत नाही. माझी मायबाप जनतेची ताकद आहे. हा खरं तर हे प्रकार करण्याची वेळ त्यांच्यावर का आली याचं आत्मचिंतन त्यांनी करावा आणि त्या ठिकाणी हा विजय माझ्या मायबाप जनतेचा आहे, हा विजय माझ्या सर्वसामान्य मोहोळ तालुक्यातील जनतेचा आहे. कारण का तर त्यांना विकासावर नाही तर निवडणूक कुठल्या स्टेजला आणून पाहिजे, ह्या कुठल्या थराला निवडणूक गेली ही या ठिकाणी त्यांनी दावून दिलं. आणि या ठिकाणी एकच सांगतो, ह्या पुस्तकाला विकासाची कामं त्या ठिकाणी आहेत. ज्याला टाचण्या मारलेत चरण चौरेला मारा, परंतु माझ्या मायबाप जनतेचा विकास जो केला आहे, जो त्या ठिकाणी कित्येक रस्ते केलेले आहेत, त्या ठिकाणी डीपी बसवलेले आहेत, त्या ठिकाणी त्या विकासाला टाचण्या मारल्या म्हणजे ह्यांना विकास चालत नाही, विकास नाही केला पाहिजे, माझ्या सर्वसामान्य जनतेचा प्रश्न नाही सोडवला पाहिजे, ही भूमिका त्यांची आहे. त्या ठिकाणी बघा तुम्ही त्यामध्ये त्या ठिकाणी फोटो असताना काय चरणराज चौरे आणि एकनाथ शिंदे साहेबाचा फोटो नाही, फक्त आमदार राजाभाऊ खरेचा फोटो नाही किंवा उमेदवारच नाहीत, परंतु त्या पुस्तकावर अनेक ठिकाणी ह्या ठिकाणी विकास केलेला आहे. त्या झेडपी गटामध्ये असेल, संबंध तालुक्यामध्ये असेल, महाराष्ट्राचे त्यावेळेचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असताना या तालुक्यामध्ये जवळजवळ 65 ते 70 कोटी रुपये निधी आणण्याचं काम केलं. त्या कामाला टाचणी मारल्यासारखं आहे, त्या कामावर त्या ठिकाणी लिंबू मारलं. परंतु माझी मायबाप जनता आणि मी देखील जे लिंबाला टाचण्या मारल्या त्याचा सरबत करून पिण्याची ताकद ह्या ठिकाणी माझ्या मायबाप जनतेमध्ये आहे. त्यामुळे कुठल्याही गोष्टीची चिंता करणार नाही आणि माझी मायबाप जनता करणार, माझे मतदार बंधू करणार नाहीत. अशा कुठल्या जर गोष्टीला जाण्याची त्यांच्यावर पाळी आली तर हा माझा सर्वसामान्य जनतेचा विजय आहे. आपण रात्रदिवस प्रचारात फिरताय, लोकांच्या गाठी भेटी घेत आहे, आपण वाड्या वस्त्या देखील सोडल्या नाहीत, घराघरात प्रचार केला, मतदारांचं पाय देखील धरलात आणि चांगल्या प्रकारचा या ठिकाणी प्रतिसाद देखील आपल्याला मिळाला. एकनाथ शिंदे यांची देखील या ठिकाणी सभा झाली. यामुळे हे असे
प्रकार घडले असं वाटतंय का? खरं तर मी या ठिकाणी महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री तसेच महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीचा भाऊ एकनाथजी शिंदे साहेब यांचं मनापासून आभार मानतो. कारण का तर एक शेतकऱ्याच्या पोरासाठी या पेनूर झडपी गटामध्ये सभा घेतली, त्याच्या एवढा आनंद आमच्या झडपी गटातील असेल किंवा मोहोळ तालुक्यातील सर्वसामान्य शेतकऱ्याला व सर्वसामान्य जनतेला कुठलाही नाही. राहिला दुसरा गोष्ट, या ठिकाणी जो काय प्रकार होतोय त्या प्रकाराला आम्ही घाबरणार नाही. आम्ही जनतेमध्ये गेलो आणि मी जनतेला या ठिकाणी माझ्या झडपी गटातील 10 गावातील माझ्या सर्वसामान्य शेतकरी जनतेला मी माफी मागतो. ज्या ज्या ठिकाणी मी या ठिकाणी पोचलो नसेल, तर हा चेहराज चौरे सदस्य झाला तर तुम्ही प्रत्येक घरातला एक कुटुंबातला एक सदस्य झाल्यासारखा आहे. या ठिकाणची माझी सर्वसामान्य जनता सदस्य झाल्यासारखी आहे. मी या ठिकाणी सर्व नेते मंडळी जर एकत्र असतील तर ही सर्वसामान्य जनता माझ्या बरोबर आहे. ते म्हणते की या ठिकाणी चरण सदस्य म्हणजे मी सदस्य अशा भूमिकेतून आहे. तुमच्या माध्यमातून ह्या मीडियाच्या माध्यमातून एक सांगतो की मी ज्या ठिकाणी पोचलो नसेल त्या ठिकाणी तुमच्याकडे काम घेऊन येईल, तुमचं काम करण्यासाठी येईल. या ठिकाणी धावपळीमध्ये येणाऱ्या काळामध्ये मी कुठं पोचलो असेल कुठं नसेल तर मी तुमच्या माध्यमातून या ठिकाणी मी या ठिकाणी सर्वांना मी विनंती करतो, माफी मागतो की मी जर पोचलो नसेल तर मला सांभाळून घ्या, तुमचा भाव म्हणून सांभाळून घ्या अशी विनंती करतो. आणि त्याची आता अगोदर पूजा झाली त्याची सर्व तर आता चर्चा होताना दिसते, तर मतदारांना किंवा जे नागरिक आहेत त्यांना काय हवं? या ठिकाणी विकासाची निवडणूक आपण लढतोय आणि विकासाच्या मुद्द्यावर या ठिकाणी आपण समोर जातोय आणि विकासाच्या मुद्द्यावर आम्ही या ठिकाणी विजय होऊ.